आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. युवा स्वाभिमान पक्षाचा सर्वानुमते निर्णय. अमरावती महानगरपालिकेत उपमहापौर पदासाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित. अमरावती महानगरपालिकेत आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली युवा स्वाभिमानाने मोठे यश मिळवले आहे. नगरसेवक निवडणुकीत 15 नगरसेवक भरघोस मतांनी निवडून आले. या बळावर येत्या 6 फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत पक्षाला उपमहापौर पद मिळालेले आहे. पक्षाने सर्वानुमते निर्णय घेतला आहे. 1.25 वर्षे महापौर आणि 1.25 वर्षे उपमहापौर असा फॉर्म्युला. पहिल्या 1.25 वर्षासाठी साईनगर प्रभागातील विक्रमी मताने निवडून आलेले नगरसेवक सचिन भेंडी यांना उपमहापौर मिळाले आहे. तर उर्वरित 1.25 वर्षासाठी बडनेरा नवी वस्ती प्रभागातील नगरसेवक अजय जयस्वाल यांना संधी मिळेल. या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही प्रभागांना न्याय मिळाला असून पक्षातील संघटनात्मक समन्वयाचे उत्तम उदाहरण घडले आहे. विशेष म्हणजे बडनेराला प्रथमच उपमहापौर पदाचा मान मिळणार आहे. यातून आमदार रवी राणा यांची बडनेरा परिसराविषयीची आपुलकी आणि विकासाबाबतची बांधिलकी पुन्हा अधोरेखित झाली आहे. युवा स्वाभिमान पक्ष शहराच्या सर्वांगीण विकासासाठी युवक नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका घेत असल्याचे यातून स्पष्ट होते. आगामी काळात नागरिकांच्या मूलभूत समस्या, विकास कामे आणि पारदर्शक प्रशासनाला प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकारणात युवा स्वाभिमान पक्षाचे वजन अधिक भक्कम झाले आहे. महापौर पद भाजपाकडेच राहणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. आपलं वाढ पाहायला हे पाहायला असं करायचं नाहीये. आपल्याला हे पाहिजे आहे की आपल्याला संपूर्ण वेळ आपल्या पक्षाची बांधणी कशी होईल, आपल्या पक्षाचा अजून विस्तार कसा होईल, ही आपली आता सुरुवात आहे. आम्ही झिरो बनून पाहिलेलं आमचं कामी आहे. आम्ही झिरोपासून सुरुवात केलेली आहे. झिरोपासून इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आता तुमची इतके आता तुमच्यात जमले, आता आम्हाला भरपूर हँड्स मिळाले. त्याच्यामुळे आम्ही घेतली चालू शकते. पण तुम्ही त्या खांद्यावर आता जे ओझं आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडायला पाहिजे. तर आम्ही सगळ्यांनी पक्षाच्या भविष्याच्या दृष्टीने, भरपूर वेळ देण्याच्या दृष्टीने आम्ही एकमताने नाव सूचित केलेलं आहे. ते सचिन भेंडे. बाकी तुम्हाला असं वाटायला नको की आपल्या नावाची चर्चा काय नाही झाली, ही झाली. हे याच्यामध्ये असं कोणतं काही विषय नव्हतं. सगळ्याच्या दृष्टीने आपण भविष्याच्या दृष्टीने. अमरावतीतून ही खास बातमी. अशाच बातमीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.